आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानात दरवर्षीप्रमाणे यंदाही सोसायटी मित्रमंडळाने झंकार नवरात्रोत्सव आयोजित केला आहे। येथील देवीची आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून आरती घेण्यात आली। यावेळी शकुंतला ठाकूर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, स्वाती कोळी, स्वप्नील ठाकूर, उल्हास झुंजारराव, सुमित झुंजारराव, शहर सरचिटणीस रुपेश नागवेकर, उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, अमेय देशमुख, गौरव चव्हाण, प्रवीण मुरबाळे, जयदीप पाटील, संदीप पाटील, अपूर्व ठाकूर यांनी भेट देऊन दर्शन घेतले। पनवेलमधील सोसायटी मित्रमंडळ पनवेल यांनी आयोजित केलेल्या झंकार नवरात्रोत्सव 2025 या भव्य कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे। पनवेलमधील सोसायटी मित्रमंडळ पनवेल यांनी आयोजित केलेल्या झंकार नवरात्रोत्सव 2025 या भव्य कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे। हा उत्सव 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत MCCH सोसायटीच्या मैदानात सुरू राहणार आहे। या नवरात्रोत्सवात विविध स्पर्धा आणि आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। ग्रुप डान्स स्पर्धेतील विजेत्यांना 2 लाख रुपये रोख आणि 1 दुचाकी बक्षीस म्हणून दिली जाईल। याशिवाय दररोज 100 गरबाप्रेमींना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल। तसेच महाविजेत्याला 1 मोठी स्कूटर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे। संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये नवरात्रोत्सव आणि हा शारदीय नवरात्रोत्सव हा अतिशय उत्साहाने उल्हासाने साजरा केला जातो आहे। पनवेलमधल्या आमच्या सोसायटी मित्रमंडळाच्या माध्यमातून हे या नवरात्रोत्सवाचं 20वं वर्ष आहे आणि या 20व्या वर्षामध्ये देखील अतिशय उत्साहामध्ये सोसायटी आणि परिसरातील नागरिक या नवरात्रोत्सवामध्ये सहभागी होत असतात। या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सोसायटी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव आणि आमचे सर्व सहकारी या सर्वांनी मिळून या नवरात्रोत्सवाची पूर्ण तयारी केलेली आहे। परेश ठाकूर आणि त्यांच्याबरोबरनं सर्वच आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून इथे एक डोम टाकलेला आहे की ज्याच्यामध्ये पाऊस असला तरी उत्साहानं खेळता येईल आणि या व्यतिरिक्त देखील वेगवेगळ्या पद्धतीच्या बक्षिसांची लयलूट या नवरात्रोत्सवामध्ये आहे। दरवर्षी विजेत्याला 1 बाईक असते, यावेळेला 2 बाईक्स या ठिकाणी बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेले आहे आणि मला खात्री आहे की सोसायटी मित्रमंडळाचे सर्व सभासद आणि सोसायटीतील सर्व रहिवासी आणि या सगळ्या परिसरातील रहिवासी या नवरात्रोत्सवामध्ये उत्साहानं सहभागी होतील। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या देशाला नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेच्या विशेष शुभेच्छा दिलेल्या आहेत। हिंदू संस्कृतीमधला आपला हा सण, या सणाच्या निमित्तानं पुढे येणारी दसरा, दिवाळी ही लोकांची गोड हो या दृष्टिकोनातून घटस्थापनेपासूनच सुरुवात होते आहे। ती म्हणजे GST नेक्स्ट रिफॉर्मची वेगवेगळ्या वस्तूंवरचा कर हा जवळपास निम्म्यावरती किंवा शून्यावरती येतो आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांची दसरा, दिवाळी गोड व्हावी या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं या शुभकार्याची सुरुवात होते आहे। संपूर्ण देशवासियांना आणि विशेषत्वानं पनवेलवासियांना मी आपल्या सर्वांच्या मार्फत या नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। झंकार नवरात्रोत्सव हा पनवेलमधला बोलायला गेलं तर सगळ्यात मोठा नवरात्रोत्सव आहे आणि 2006ला सुरू झालेला हा नवरात्रोत्सव 20वं वर्ष आहे आणि या 20 वर्षात कोविड काळात एकदा आणि एकदा पूर आला होता, त्यावेळेलाच फक्त नवरात्री नव्हती झाली। बाकी पूर्ण 20 वर्ष आपण इकडे नवरात्रीचं गरबा हे आयोजित केलं होतं। यावर्षी नवरात्री उत्सव जरा लवकर असल्यामुळे पाऊस जोरदार आहे आणि पाऊस असल्यामुळे तुम्ही बघाल की सगळीकडे खूप असुविधा आहे, चिखल वगैरे आहे। म्हणून सन्माननीय सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या ह्यांनी सांगितल्याप्रमाणे लगेच आपण इकडे एक शेड टाकली जी 15,000 स्क्वेअर फूटची शेड आहे। कवर्ड शेड असलेलं नवरात्र उत्सव मला वाटतं पनवेलमधलं हे एकमेव आहे। तर देवानी एक असं केलं की दरवर्षी 9 दिवस असतं, यावर्षी 1 दिवस एक्स्ट्रा आहे। जरी आज पूर्ण फ्लोमध्ये जरी सगळ्यांना नवरात्री खेळता नाही आली तरी 9 दिवस भेटणारच आहेत आणि सोसायटीमधले पनवेलमधले नवीन पनवेल, खांदा कॉलनी विशेषतः सगळीकडनं आणि नवीन झालेल्या कॉलनीज तिकडनंही इकडे लोक झंकारमध्ये येतात आणि या नवरात्रीचं वैशिष्ट्य असं आहे की ट्रेडिशनल ड्रेसमध्ये लोक जास्ती येतात। म्हणजे नॉर्मल क्राऊड तर येतोच, पण ट्रेडिशनल ड्रेसमध्ये प्राधान्य देतात आणि प्राइजेस वगैरेही तसेच असतात।
कशा पद्धतीने अटी शर्ती ठेवलेल्या आहेत काय सांगतो? ह्या वेळेला आपण 2 स्कूटीज हे देतो आहे. आपल्या नवरात्रीमध्ये असा एक नियम होता पूर्वी की जो स्कूटी जिंकला आहे तो मेगा फायनलमध्ये परत भाग घेऊ नव्हता शकत. किमान 3 वर्ष तरी त्यांनी नवरात्रीमध्ये यावं आणि मग 4थ्या वर्षीपासून त्यांना बक्षीस भेटायचं. पण ह्या वेळेला एक स्कूटी अशी आहे की जे रेग्युलर येतील त्यांच्यासाठी आणि एक स्कूटी आहे की जो पूर्ण इव्हेंटमध्ये सगळ्यात चांगलं नाचतो आहे त्याच्यासाठी. तर जो लास्ट इयरचा विनर असेल किंवा त्याच्या आधीचा विनर असेल तोही या मेगा फायनलमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. या व्यतिरिक्त आपण ग्रुप कॉम्पिटिशनही घेतो आहे. तर जो ग्रुप किमान 8 लोकांचा असेल 10 दिवस जो सगळ्यात जास्ती चांगलं नाचेल, ट्रेडिशनल ड्रेस थीम्स ज्या आपल्या आहेत त्याला धरून जो नाचेल त्याला 51,000चं पहिलं बक्षीस असणार आहे. त्यात क्रायटेरिया एवढाच आहे की मिनिमम 7 दिवस तो ग्रुप आला पाहिजे आणि 8 लोकांचा ग्रुप पाहिजे.